खऱ्या अर्थाने नवी मुंबई बॉक्स क्रिकेट असेल, मुंबई बॉक्स क्रिकेट असेल, जिथे भरपूर नाव कमावलंय. सुरुवात अंडरम क्रिकेट पासून केली होती, ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील चर्चा आहे. समोर नयन पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल गारकन फिरला. राहुल मात्रेला खेळणं थोडंसं कठीण. राहुल मात्रेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 ते 7 धावा येणं ही मोठी गोष्ट असते, कारण की या खेळाडूवरती मोठे प्रहार करणं थोडंसं कठीण जरूर जातं. ज्यावेळेस नौका खेळाडू जर त्याला फेस करत असेल, टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या सहाय्याने बॉल चालला. एक सिंगल रन मिळेल. अमीर आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर ताकदीचे संघ, चांगले संघ आहेत, यात काही शंका नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला साई एंटरप्राइजेस, जय साई एंटरप्राइजेस हा संघ थोडासा मात्र ताकदीचा आहे, थोडासा नाहीये, भरपूर आहे. कारण की नवी मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर अभिराज्य गाजवलं. यावेळेस बॅटची एज लागली होती. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या 2 धावा. पुन्हा एकदा राहुल मात्रे तयार होत आहेत. नयन आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक वरती, ज्याने मात्र खूप चांगला प्रयत्न केले होते. पहिल्या 2 बॉलमध्ये अटेम्प्ट केलं होतं की चौका ठोकता येईल राहुल मात्रेला. आत्मविश्वास जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतायत. राहुल मात्रे यांच्यावरती प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न करतील, परंतु याही वेळेस मात्र हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्या 4. विकेट आतापर्यंत एकही गमावली नाहीये. चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3 आणि 4 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा बॉल घेऊन राहुल म्हात्रे. त्यावेळेस आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये मेगा स्क्रीन लावली होती या मैदानावरती. भारत विरुद्ध पाकिस्तान जो सामना चालू होता, त्या सामन्याचा आनंद इथल्या प्रेक्षकांनीही घेतला होता. या मैदानावरती मेगा स्क्रीन कालच्या दिवसामध्ये भरपूर जल्लोष झाला. फटाक्यांच्या आतिषबाजीने उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पाडला या स्पर्धेचा. आणि दरवर्षी प्रमाणे या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा पार पाडतो ना, तशाच पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पाडला. 32 वर्ष म्हणजे 32वं वर्ष या स्पर्धेचं, आणि 32वं पर्व म्हटल्यानंतर भरपूर मेहनत आहे, भरपूर नाव कमवलंय, आणि एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा बनलेली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका, चांगला फिल्डिंग, फंबल झाले त्या ठिकाणी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल जर पकडला असता तर कदाचित नॉन स्ट्राईक इन वरती फलंदाज बाद झाले असते. इथे आणखीन एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या टोटल धावा 7 धावा दाफलकावरती लागलेत. बॉल आतापर्यंत झाले 4 आणि 7 धावा हे दाफलकावरती लागलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. या पहिल्या ओव्हरमध्ये राहुल मात्रेने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स जरूर खर्च केलेत. आणखीन एक वाईट बॉल, बॉल फिरत नाहीयेत, कारण की बॉल मिडल स्टंप वरती जर पडला तर गर करून फिरतो, तो ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातो. वाईट बॉल तिथून येतो. आणि लेग स्टंपच्या बाहेर जर पिचिंग केलं तर लेग स्टंपच्या वरनं बॉल जात नाहीये. लेग स्पिन ही खासियत आहे राहुल मात्रेची, फेस करायचं आहे आता. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. तुम्हाला वाईटच्या स्वरूपामध्ये रन्स येत आहेत. तुम्ही राहुल मात्रेच्या ओव्हरमध्ये सिंगलने तुमचं धावसंख्या ते पुढे नेऊ शकता. चौकाराची अपेक्षा मात्र करत असताना इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल हे डॉट आले. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा 8. जे 2 बॉल निर्धाव आले, त्या 2 बॉलवरती 2 सिंगल जर आले असते तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 या धावसंख्येवरती गावदेवी कोपरकेरने 8 संघ आपल्याला पाहायला मिळाला असता. या अनुभवाची थोडीशी कमतरता जरूर आपल्याला पाहायला मिळते. अरे की राहुल मात्रेला चौकार टोकणं हे कठीणच आहे, सर्वच खेळाडूंना माहिती आहे. आणि शेवटचे जे 2 बॉल होते त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरचा, परंतु ते दोन्ही बॉल निर्धाव आलेत. प्रज्वल आलेत सेकंड ओव्हरमध्ये. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अमीर. प्रज्वल ही चांगला गोलंदाज आहे या टीमचा. ते कठीण आहे, कारण की धावा येणं मेहनत करावी लागणार आहे, भरपूर मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा विकेट किपर बॅटची एज लागली आहे, बॉल गॅदर करता आलेला नाहीये. आणखीन एक चेंडू हा एका धावसंख्येसाठी आपल्याला पाहायला मिळतो. 9 धावा सध्या दाफलकावरती लागलेल्या आहेत. प्रज्वल वाघमारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जाणले जातात शैलेश मूर्ती नेरूळ.
संपूर्ण संघ जो आहे तो मागच्या 2-3 वर्षामध्ये भरपूर कमाल केली या संघाने, कारण की जे अगोदरचे जे खेळाडू होते ते आता या स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये. मग ते अमित असेल, मग अज्जू असेल, मग ते बाबा असतील, असे अनेक खेळाडू आहेत जुने जाणते. त्यावेळेस टॅप केलाय, अनुभव त्या ठिकाणी एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धाबा 10 धाबा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 10 धाबा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मोठ्या टीम समोर ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुम्हाला थोडंसं शिकायलाही मिळतं की त्यांचा गेम प्लॅन कसा चालू आहे, गोलंदाजी कशी टाकतायत, कुठे गेम स्लो करतायत, कुठे गेम फास्ट होतो त्यांचा, आणि कशा प्रकारे क्रिकेट खेळतात हेही पाहायला मिळतं. नुकताच जर पाहिलं तर ज्या गावामध्ये सध्या ही स्पर्धा चालू आहे शिरोणे गाव, याही शिरोणे गावाने भरपूर प्रतिष्ठा केली होती की थोडासा नाव जो आहे ना तो खाली पडला, तर पुन्हा एकदा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पटलावरती आणावा लागेल. यावेळेस मात्र टॅप केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या रात्रीतला पहिला चौकार आलाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चौकार जरूर आलाय. 15 धावा धावफलकावर चेंडू झाले ती ओव्हरचे 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता चांगली आहे, 15 धावा. यावेळेस नो बॉल टाकला गेलाय. 16 धावा धावफलकावरती. प्रज्वलला इथून मात्र ताकीद दिलेली आहे गोलंदाज पंचांनी. विशालजी भोईर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि अमर भारंगे सर आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 2 बॉलचा खेळ जो आहे तो अजूनपर्यंत शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय आणि यावेळेस हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं असं वाटलं होतं बॉलने, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे कोपरखिरणे 8 संघ. 16 धावा धावफलकावरती 11 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या बॉलवरती धावा येणं महत्वाचं होतं, धाव येणं महत्वाचं होतं की सिंगल किंवा डबल किंवा चौकार, परंतु धाव येणं भरपूर महत्वाचं होतं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गावदेवी कोपरखिरणे 8 संघ जाऊन पोहोचलाय 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल म्हात्रे, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रज्वलच्या षटक संपल्यानंतर पुन्हा एकदा राहुल म्हात्रे. कठीणच आहे, कारण की ही टीम उगाच मजबूत नाही बनलेली आहे. अस्तित्व टिकून ठेवलं, जसे या स्पर्धेने टिकून ठेवलं नाही गेले 32 वर्ष, तसे या टीमने अस्तित्व आपलं टिकून ठेवलंय संपूर्ण बॉक्स क्रिकेटमध्ये. इथे 1+1 आहे की काय, डेलिब्रेट बॉल जो आहे तो शरीराचा भेद घेत असताना डिक्लेअर मध्ये गेला होता, परंतु धाव मिळणार नाही. डेलिब्रेट सांगितलं पंचांनी, धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा गरकन बॉल फिरला. बॉल पिच झाल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेला वळण घेतला. गौरव सूर्यवंशी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांनी मात्र अपील केली होती की इथे विकेट मिळेल. आवाज आलाय कसला तरी, परंतु पंचांनी सांगितलंय की हा निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. टीमची धावसंख्या 17 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस दांडी गोल केली आहे, लेग स्टंप मात्र उखाडलेला आहे. आणखीन एक विकेटचं पतन होतं, पहिल्या विकेटचं पतन झालंय. आणि आता बॅटिंगसाठी कोणता खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय शंतनू. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. विकेट किपर गौरव सूर्यवंशीला बॉल काही मिळत नाही या हातामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 18 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. 5वा बॉल हा वाईट बॉल आहे. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये.
पुन्हा एकदा यावेळेस आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स मिळतात जरूर टीम्सला. 20 धावा धापलक्यावरती टोटल लागल्यात 20. आणखीन एक वाईट बॉल 21 धावा धापलक्यावरती लागल्यात 21. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. राहुल मात्रे टप्पा जो आहे तो टप्पा आता मिळत नाहीये. रोहित चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. मग गौरव सूर्यवंशी प्रज्वल गेले त्यांच्याजवळ. गौरव आणि रोहित जे आहेत ते जुने खेळाडू आहेत. या टीममध्ये जे शैलेश मूर्ती टीम जुने खेळाडू गौरव सूर्यवंशी राहुल मात्रे आणि मग रोहित चव्हाण हे 3 आहेत. ते 3 खेळाडू जे आहेत ते भरपूर जुने खेळाडू आहेत या टीमचे आणि संपूर्ण संघ जो तो नौका संघ आहे शैलेश मूर्ती. त्यावेळेस आणखीन एक बॉल वाईट बॉल टाकला गेलाय. लाईन लेन टप्पा बरकटलाय राहुल म्हात्रे. 22 धावा त्यामध्ये 12 धावा एक्स्ट्रा आल्या. त्यावेळेस दांडी गोल केली आहे. टप्पा जर व्यवस्थितरित्याने पडला ना तर फलंदाजाला कठीण होतो तो कनेक्ट करण्यासाठी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. राहुल म्हात्रेने आतापर्यंत 12 एक्स्ट्रा टाकलेत ज्यामध्ये 11 वाईड आहेत आणि 1 नो बॉल आहे. सॉरी 9 वाईट टाकलेत आतापर्यंत. राहुल म्हात्रेने 9 वाईट टाकलेले आहेत परंतु काही हरकत नाही. इथं कव्हर केलेले आहेत धावा. यावेळेस पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू हा डॉट बॉल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल रन्स आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती लागल्यात. सिद्धेश कडू आल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस भरपूर वेगाने हा बॉल विकेट कीपर गौरव सूर्यवंशी यांच्या हातामध्ये. सचिनही त्यांच्याकडे आहेत गोल्डन साठी एक ऑप्शन. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय रोहित आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन मिळणारा. 40 पर्यंत जर पोहोचला असताना तर फाईट चांगली पाहायला मिळाली असती परंतु धावफलकावरती धावा फक्त लागल्यात 22 धावा 23 धावा लागलेत. यावेळेस टॅप केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि आणखीन एक साधा सोपा रन आउट मिळणारा जय साई एंटरप्राइजेस 8 या टीमला. नवीन बॅटर राहुल चालला. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न अनुप आहेत. एक सिंगल रन पुन्हा एकदा कंप्लीट केली. 25 धावा आता धावफलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल असणार आहे पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल शिल्लक. चला शेवटच्या बॉलवरती मात्र प्रयत्न चांगले केले होते परंतु इथे फलंदाज होतील दुसऱ्या रन साठी धावत होते बाद होतील. 26 धावा धावफलकावरती आणि 27 रनचं टार्गेट आहे आणि आम्ही आमंत्रित करतोय कॅप्टनला विहान 8 कोपरखिरणे आणि निलेश 8 कळंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. विहान 8 कोपरखिरणे आणि निलेश 8 कळंबोली. निलेश 8 कळंबोली टीमचे कॅप्टन आपण या. विहान 8 कोपरखिरणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश 8 कळंबोली.
मास्टर वेलकम बॅक सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जयसा इंटरव्हायजेस 8 शैलेश मूर्ती त्यांच्या विरोधामध्ये गावदुबी कोपरकिरणे. परंतु टॉस होता नेक्स्ट मॅचचा. नवनाथ मानेरे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय दोन्ही टीम्सच्या दरम्यान, कळंबोळी आणि कोपरकिरणे. तर टॉस झालाय, टॉस जिंकलाय कळंबोळी. निलेश 11 कळंबोळी या टीमने टॉस जिंकलाय. नितेश 8 कळंबोळी ही टीम आपल्याला पाहायला मिळणार. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 24 चेंडू 27 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आलाय. स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धेश कडू आपल्याला पाहायला मिळतात. निरुळगावचा शतकवीरा टॅप केला. पहिलाच बॉल डिक्लेरेशन मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला साहिल पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती गौरव सूर्यवंशी आहे. सध्या स्ट्राईक वरती जो बॅटर खेळतोय, ज्याने मात्र निरुळ गावासाठी खेळत असताना पहिली बाईक गावामध्ये आणली आणि नुकतंच यंदाच्या हंगामामध्ये 28 चेंडूमध्ये शतक ठोकलाय भिंगारीच्या मैदानावरती अगेन्स्ट सोनारी टीम. बॉक्स क्रिकेटमध्ये देखील सध्या धुमाकूळ घातलेला आहे. नवी मुंबई बॉक्स प्रीमियर लीग मध्ये देखील मेगा फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला होता. तर DR पाटील वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. पहिला बॉलवरती सिंगल आली आहे. दुसरा बॉल जो आहे तो बाईकच्या माध्यमातून एक सिंगल रन मिळणार आहे. तर थोडंसं मात्र कठीण जाऊ शकतं. जर तुम्हाला या 27 धावा डिफेंड करायच्या असतील ना, इम्पॉर्टंट म्हणजे या खेळाडूची विकेट आहे. कारण की हा फॉर्मॅट जो आहे ना टॅप मध्ये हा खेळाडू खूप चांगला खेळतो. त्यावेळेस पुन्हा एकदा चॉप केल्या बॉलला सिंगल रन पुन्हा एकदा मिळणार आहे. हा बॉल पकडायला हवा होता, धरायला हवा होता, कारण की अशी तुम्हाला एकच रन मिळाली असते. स्ट्राईक रोटेट झाली असते. गौरव सूर्यवंशी हे स्ट्राईक वरती आले असते आणि गौरव सूर्यवंशी आक्रमक खेळाडू नाहीये. तर गौरव सूर्यवंशी जे आहेत ना ते गेम पाहून क्रिकेट खेळतात. सिंगल डबल वरती जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेट ते करत असतात. यावेळेस सिद्धेश कडू यांचा वार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. परंतु आतापर्यंत तरी कोपरखिरणे 8 संघाने चांगली फाईट दिलेली आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. साहिल सिद्धेश कडूला पूर्णपणे शांत ठेवलाय. यावेळेस टॅप केलाय. सिद्धेश कडूचा धमाका बॉल सीमारेषा पार, चौकार वरती लागल्यात. अंडरम बॉक्स क्रिकेट शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस पायावरती हा बॉल डेलिब्रेट आपल्याला पाहायला जरूर मिळेल. शेवटचा बॉल जो आहे तो डॉट येईल आणि 7 धावा तबल धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ जो आहे ना तो एक वेगळाच आहे. कारण की राहुल मात्रेने सुरुवात केली अंडरम बॉक्स क्रिकेट पासून. आज ओराम क्रिकेटमध्ये त्याची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच टीममधला खेळाडू सिद्धेश कडू ज्याने मात्र ओराम क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला होता. अंडरम क्रिकेट अगोदरपासूनच खेळायचा, परंतु ओराम क्रिकेट सोबत अंडरम क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला कारनामा त्यांनी केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गौरव सूर्यवंशी सध्या लेदर बॉल क्रिकेट. गौरव सूर्यवंशी खूप चांगला खेळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. अमीर आहेत. नौका संघ जरूर आहे. कोपरखिरणे गावदेवी कोपरखिरणे 8 संघ एका मोठ्या टीम सोबत सध्या तो फाईट देतोय. तगडा संघ आहे समोर, त्यांना माहिती आहे. परंतु इथून जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करावं लागणार आहे. नाव चर्चेमध्ये राहील. जर या टीमला जर पराभूत केलं तर कोपरखिरणे टीमलाही माहिती आहे. जसंच विश्वचषकामध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभूत केला आणि त्याच्यानंतर चर्चा झिम्बाब्वेची जास्त आहे. सेन्सिबल क्रिकेट. गौरव सूर्यवंशीला तुम्ही सातत्याने अशा पद्धतीचे फटके खेळताना पाहिलेत या मैदानावरती. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली गौरव सूर्यवंशी यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट क्रिकेट गौरव सूर्यवंशीचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. 27 धावा टार्गेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या टोटल धावा 11 धावा. 3 बॉलचा खेळ संपला आणि 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जयसाई एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला सध्या पाहायला मिळतोय.
आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. सिद्धेश कडू वाईट बॉल ही चूक केलेली आहे. सिद्धेश कडूला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणले, कारण की सिद्धेश कडू आक्रमक खेळाडू आहे. सिद्धेश कडूला सिंगल डबल वरती भरोसा आहे असं नाही की नाही आहे, परंतु आक्रमक खेळ हा खरा खेळ आहे सिद्धेश कडूचा. तर गौरव सूर्यवंशीला तुम्ही शांत क्रिकेट खेळताना पाहतो, परंतु समोरचा जो खेळाडू आहे ना तो तसा नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल त्या बॅटरला पूर्णपणे शांत ठेवला. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 13 आणि बॉल झालेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट अगदी सोपं आहे. पुन्हा एकदा हा फटका चांगला, इथे चुकीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. हे बॉल थांबायला हवेत. तुम्ही टार्गेट जे आहे ना ते तुम्ही डिफेंड करताय आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीची जर फिल्डिंग कराल तर लवकर सामना तुम्हाला सोडावा लागेल. आता 10 रनची गरज असणारे येणारे बॉल तुमच्याकडे 13 आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा बॉलही निर्धाव आला. तो जर चौकार अडला असता तर 12 मध्ये 14ची मॅच आली असती. आता 12 बॉल आणि 10 रनची गरज. हमजा आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 रनची गरज आहे. 12 बॉल 10 रनची गरज. टॅप केला. एवढा लूज बॉल तुम्ही गौरव सूर्यवंशीला नाही देऊ शकत. आणि मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवत असताना जय साई एंटरप्राइजेस 8 संघ गौरव सूर्यवंशी यावेळेस हा बॉल वाईट +1 2 धावा. चला 4 रनची आता गरज असणार. नितेश शेठ कळंबोली टीम तुम्ही टॉस जिंकलाय. लवकरात लवकर मैदानाचा दावा तुम्ही घ्यायचा आहे आणि बॅटिंग करणारी टीम तुम्ही आमच्या मंचाच्या लेफ्ट साईडला ज्या खुर्च्या टाकल्या जिथे सध्या नेरूळ संघ बसलाय तिथे तुम्हाला बसायचं आहे. याही वेळेस हा व्हाईट बॉल टाकला गेलाय. शेवटची एक धाव फक्त शिल्लक असणार. 2 धावसंख्येची गरज आहे. चला 1 रनची गरज. स्कोर इज लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. चांगला खेळ या ठिकाणी साकारला गावदेवी 8 कोपरखेरणे टीमने. इथे मात्र सिंगल रन आणि जय साई एंटरप्राइजेस 8 शैलेश मोती नेरूळ संघाने मात्र हा सामना जिंकलाय. खूप चांगला खेळ साकारला आणि त्याचबरोबर गावदेवी कोपरखेरणे 8 संघ त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की संघ उपस्थित नव्हता आणि वेळेवरती ते उपस्थित राहिले आणि आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर